दिवसाची सुरुवात येशूबरोबर. फार पूर्वी माझ्या मित्राने त्याच्या मित्राबद्दल एक मला गोष्ट सांगितली होती की त्या मित्राला अशी सवय होती की तो चोर बाजारात फिरायचा आणि तेथील काही काही ज्या वस्तू आहेत, जुन्या वस्तू, त्या गोळा करायचा, त्याच्यापासून काहीतरी बनवायचा त्याला छंद होता. काही गोष्टी अगदी तो भंगारामधून घ्यायच्या ज्या टाकाऊ आहेत आणि त्या तो घ्यायचा, त्याच्यापासून काहीतरी बनवायचा. त्यांनी मला असं सांगितलेलं, त्याने एकदा कॅमेरा बनवला अशा टाकाऊ वस्तूपासून, एकदा सायकल बनवली आणि अशा टाकाऊ वस्तू घेऊन तो काही ना काहीतरी नवीन करायचा. एकदा आपल्या जीवनामध्ये कधी कधी असं झालेलं आहे की एखादी आपली कामामध्ये आपण चूक झाली आणि आपल्याला त्या चुकीबद्दल आपल्याला ती जबाबदारी आपल्याकडून काढून घेतली आणि आपल्याला दुसरं काहीतरी काम देऊन टाकलेलं आहे. आणि अशा घटना आपल्या जीवनामध्ये घडतात आणि कधी कधी आपल्याला वाटतं की आम्ही टाकाऊ आहे, आम्ही काही कामाचे नाही आहे. परंतु देव तसं करत नाही. देव आपल्याकडून हे कामं करून घेतो. जर आपण नवीन करारामध्ये पेत्राचं जर उदाहरण बघितलं तर जेव्हा येशू स्वतःच्या मरणाविषयी ज्यावेळेस बोलत होता त्यावेळेस पेत्राने सांगितलं की हे तुम्हाला कधी होणारच नाही. त्यावेळेस येशू म्हणाला की हे सैताना माझ्या पुढून निघून जा. ह्याच पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं. परंतु आपण म्हणतो की ह्याच खडकावर, पेत्र हा खडक येशूने त्याला म्हटलं आणि ह्याच खडकावर येशूने देवाची मंडळी उभारली. येशूने त्याला कधीही टाकाऊ म्हटलं नाही किंवा तू काही कामाचा नाही, तू चुका केल्यात असं कधी म्हटलं नाही. देवाच्या कामामध्ये कोणीही टाकाऊ नाही. आपण एकमेकाला एकत्रित करून काम केलं पाहिजे. आम्ही एकत्र येऊन काम केलं पाहिजे. जेव्हा आम्हाला एकत्रितपणे काम करायचं आहे त्यावेळेस आम्हाला एकमेकांना दोष द्यायचा नाही, तर एकमेकांना समजून घ्यायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान सुवर्तमान ह्याचा 18वा अध्याय आणि 27वा वचन. गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 18 and verse 27. पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा आरवला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.